आज आपण इयत्ता चौथीचं तिसरं प्रकरण वचन बघणार आहोत। तर वचन म्हणजे काय? एक वस्तू आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे वचन म्हणतात। आता वचनाचे दोन प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन। एक म्हणजे काय? एकच वस्तू, आणि अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू। जसं एक नदी आणि जास्त नदी असेल तर अनेक नद्या। एक नदी अनेक नद्या म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर त्याला नद्या म्हणतात। एक पिशवी असेल आणि एकापेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणायचं पिशव्या। मग एक पिशवी अनेक पिशव्या, एक पुस्तक अनेक पुस्तके, एक आंबा अनेक आंबे। म्हणजे याचा काय अर्थ? एक वचन आणि अनेक वचन। नदी नद्या, पिशवी पिशव्या, पुस्तक पुस्तके, आंबा आंबे, अशा प्रकारे एक वचन आणि अनेक वचन हे शब्द आहेत। आता इथं आपल्याला एक वचन अनेक वचन असे शब्द दिलेले आहेत। आता एक वचन म्हणजे एक कुत्रा, आणि एकापेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणायचं अनेक वचन। मग कुत्राचं अनेक वचन काय होणार? कुत्रे, कुत्रा कुत्रे, कावळा कावळे, कोल्हा कोल्हे, रस्ता रस्ते। अशा प्रकारे इथे एक वचन आणि अनेक वचन हे शब्द दिलेले आहेत।